हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता पाचवीचा गणित हा विषय बघत आहोत. त्यामधला आपला 8वा चॅप्टर सुरू आहे, विभाज्य आणि विभाजक. तर या चॅप्टर मध्ये दोन उदाहरण संग्रह जे आहेत हे ऑलरेडी आपले कंप्लीट झालेले आहेत. विभाज्य म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, या कन्सेप्ट ज्या आपण आहेत या व्यवस्थित क्लिअर करून घेतलेल्या आहेत. आता आपण उदाहरण संग्रह 34वा सोडवणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, उदाहरण संग्रह सोडवण्याच्या आधी या चॅप्टर मध्ये तुम्हाला मूळ संख्या कोणत्या किंवा त्या कशा ओळखायच्या आणि संयुक्त संख्या कोणत्या त्या कशा ओळखायच्या हे शिकणं गरजेचं आहे. तर डायरेक्ट उदाहरण संग्रह सोडवायचा, त्याची उत्तरं डायरेक्ट कॉपी करायची हे बिलकुल आपल्याला करायचं नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. तर आता मूळ संख्या म्हणजे काय हे आपण बघूयात. विद्यार्थ्यांनो, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो, मूळ संख्या म्हणजे काय बघा. तर तुम्हाला माहित आहे, एक ही जी संख्या आहे ही सगळ्या संख्यांचा विभाजक आहे. म्हणजे एक हे प्रत्येक संख्येला भाग जातो. ठीक आहे, एक हा सगळ्याचा विभाजक आहे. परंतु काही संख्या ह्या अशा आहेत की त्या संख्येला फक्त एकनी आणि त्या स्वतःच ती जी संख्या आहे या दोनच त्याचे विभाजक पडतात. त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, अगदी हळूहळू सांगते. एक हा तर सगळ्या संख्यांचा विभाजक आहे. त्याचबरोबर ज्या संख्या अशा आहेत की त्या संख्यांना फक्त एक आणि ती संख्या म्हणजे ती स्वतःच एक संख्या असे दोनच विभाजक असतात, त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2 बघा, 2 ला किती विभाजक असणार आहेत, एक तर 1 आणि 2. त्यानंतर 3 ला किती विभाजक असणार आहेत, एक तर 1 आणि 3. त्यानंतर 5 ला किती विभाजक असणार आहेत, 1 आणि 5. त्यानंतर 7. अशा ह्या ज्या संख्या आहेत 2, 3, 5, 7 ज्या संख्यांना फक्त दोनच विभाजक आहेत त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. किती सोपं आहे बघा. आणि ही मूळ संख्या, संयुक्त संख्या ह्या ज्या कन्सेप्ट आहेत आत्ताच क्लिअर करून घ्या. पुढे गेल्यानंतर तुम्हाला काही क्वांटिटेटिव्हचे एक्झामसाठी क्वेश्चन्स असतात. काही तुम्ही जर स्कॉलरशिपला वगैरे बसला असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. मूळ संख्या ओळखा, संयुक्त संख्या ओळखा. तर त्याच्यासाठी ही कन्सेप्ट महत्वाची आहे. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचे विभाजक फक्त दोनच असतात त्याला मूळ संख्या म्हणतात. आता आलेला आहे संयुक्त संख्या. मग आता ज्या संख्यांचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. किती सोपं आहे बघा. तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो 4 ला बघा 1, 2, 4 3 विभाजक आलेले आहेत म्हणजे 2 पेक्षा जास्त. त्यानंतर 6 ला किती विभाजक आले, 1, 2, 3. तर ज्या संख्यांना 2 पेक्षा अधिक असे विभाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. तर विद्यार्थ्यांना दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक ही संख्या नेमकी कशामध्ये मोडते. तर एक ही जी संख्या आहे ती संयुक्त संख्या सुद्धा नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही. आता याच्यावरूनच आपण हा उदाहरण संग्रह 34वा सोडवणार आहोत. तर हा आहे आपला पहिला प्रश्न. 1 ते 20 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या संख्यांपैकी मूळ संख्या कुठल्या आहेत ते आपल्याला लिहायच्या आहेत. बरोबर. तर चला, आता आपल्याला डायरेक्ट आपण मूळ संख्या लिहिणार नाही आहोत. पहिल्यांदा 1 ते 20 आपण आकडे लिहून घेऊया म्हणजे तुमच्या पटकन ते लक्षात येईल. इथून आपलं उत्तर स्टार्ट होते. चला, तर 1 ते 20 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या आपण लिहून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये बघा, मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्याला दोनच विभाजक असतात असेल. तर 2 याला फक्त दोनच विभाजक आहेत. त्यानंतर 3, त्याच्यानंतर 4 येईल का, नाही येणार. तर येणार नेक्स्ट येणार 5, त्याच्यानंतर येणार 7, त्याच्यानंतर येणार 11, मग त्याच्यानंतर येणार 13. बघा, या ठिकाणी 9 ला मी राऊंड केलेला आहे का, नाही, कारण 9 चे विभाजक किती किती असतात बघा. 9 चे विभाजक किती असणार आहेत, 9 च्या साठी असणार आहेत 1, त्यानंतर 3 आणि 9. तर एकापेक्षा दोन्हीपेक्षा जास्त असे विभाजक 9 चे पडलेले आहेत, त्यामुळे 9 ही संयुक्त संख्या नाही. तर त्याच्यानंतर 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 आणि 19. तर या सगळ्या ज्या राऊंड केलेल्या आहेत या आहेत मूळ संख्या.
चला आता दुसरा प्रश्न काय आहे बघा विद्यार्थ्यांनो, 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांपैकी संयुक्त संख्या लिहा. तर मगाशी आपल्याला मूळ संख्या लिहायच्या होत्या, आता संयुक्त संख्या ज्याचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतील. तर अशा संख्या किती कोणत्या आहेत त्या आपण आता बघूयात. तर याच्यामध्ये तर किती आहेत बघा, 21 ही एक संख्या आहे, त्यानंतर 22 आहे, 23 नाहीये, त्याच्यानंतर येणार 24, त्याच्यानंतर येणार 25, 25 नंतर येणार 26, त्याच्यानंतर येणार 27, त्यानंतर 28, 29 येणार का? नाही येणार, तर येणार परत 30. बरा 30 नंतर पुढे किती 31 येईल का? नाही येणार, तर डायरेक्ट येणार 32, त्याच्यानंतर येणार 33, 34, मग 35 येणार का विद्यार्थ्यांनो? नाही येणार, 35 येणार नाही, डायरेक्ट आपण 36, त्याच्यानंतर 37 येणार नाही, पुढे येणार 38, 39 आणि 40. बरोबर. आता पुढे 41 नंतर, तर 41 येणार नाही, येणार डायरेक्ट 42, 43 येणार का? नाही येणार, मग आपण डायरेक्ट 44, 45 आणि 46, 47 येणार नाही, तर त्या जागी आपण लिहायचं 48, 49 आणि 50. तर या सगळ्या आहेत संयुक्त संख्या ज्याचे विभाजक 2 पेक्षा जास्त आहेत. अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात आणि 21 ते 50 पर्यंतच्या मधल्या या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. तर हा झाला आपला प्रश्न दुसरा. चला विद्यार्थ्यांनो, आपला प्रश्न तिसरा काय आहे, खालील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती वर्तुळ अशा प्रकारचे ही खूण करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या आहेत त्या सगळ्या संख्या. आता यामधल्या ज्या संख्या मूळ आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती सर्कल करायचा आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय, की ज्याचे विभाजक फक्त 2च आहेत. तर याच्यामध्ये येणार 37, त्याच्यानंतर येणार 43, 48 येईल का? नाही येणार. 53 येईल का? बघा 53 येईल का? 53 नाही, 53 पण येईल मूळ संख्या. त्यानंतर 60 ला काही भाग जातो, त्यानंतर 91, 91 सुद्धा येईल मूळ संख्या. त्यानंतर 57 नाही, 57 ही संख्या मूळ येणार नाही, तर त्याच्यानंतर येणार 59. ओके, तर त्यानंतर येणार 59. 59 ही आहे मूळ संख्या, 77 ला भाग जातो, त्यानंतर 79 ला पण भाग जातो, 97, 97 ही येणार मूळ संख्या, 100 हिला भाग जातो, त्यामुळे काही मूळ संख्या नाही. तर यापैकी बघा 37, 43, 53, 91, 59, 97 या ज्या सगळ्या संख्या आहेत या काय आहेत, मूळ संख्या आहेत. आणि आता या उदाहरण संग्रहामधला शेवटचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न. चला विद्यार्थ्यांनो, तर या उदाहरण संग्रहामधला हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न चौथा, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? तर मूळ संख्यांपैकी एकच फक्त समसंख्या आहे, ती आहे 2. चला कुठली आहे? 2 ही एकच अशी संख्या आहे जी सममूळ संख्या आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इथून पुढचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला सगळे इथून पुढचे उदाहरण संग्रह जेव्हा अपलोड केले जातील तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.